बातमीपत्रात पाहूया महाफास्ट न्यूज 100। गुंडाने मंत्रालयात बनवलेले रील्स वडेट्टीवारांकडून ट्विट। गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल अभिनंदन। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत, विजय वडेट्टीवारांची टीका। मुख्यमंत्र्यांना वर्षावर गुंडांच्या टोळ्या घेऊन भेटतात। महिन्याभरात वर्षावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका, राऊतांचा आरोप। एकनाथ शिंदे सतत जनतेत असतात, त्यामुळे अनेक लोक मुख्यमंत्र्यांना भेटतात, तर संजय राऊतांना कोणीही सिरियसली घेत नाही। दादा भुसेंची प्रतिक्रिया। कोणी भेटायला येतं त्याला मर्यादा घालता येत नाही, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना नाही म्हणता येत नाही। संजय राऊतांच्या टीकेनंतर मंत्री दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर। राज्यात सरकार निर्मित गुंडराज, सरकारचे बगलबच्चे अधिकाऱ्यांना धमक्या देतात, नाना पटोलेंचा आरोप। महायुती सरकार साडी घोटाळा करत आहे, 1 कोटी साड्या वाटून मतं घेण्याचा सरकारचा प्रयत्न, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। राज्यात 2 अलिबाबा आणि 80 चोर, या चोरांनी भ्रष्टाचारानं महाराष्ट्र व्यापून टाकला, आता लोक सरकारला मतं देणार नाही, विजय वडेट्टीवारांचा शिंदे अजित पवारांवर हल्लाबोल। मोदी 78 मिनिटं फक्त काँग्रेसवर बोलले, मोदींच्या मनातील काँग्रेसविषयीची भीती जात नाही, संजय राऊतांची टीका। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज सायंकाळी 7 वाजता बैठक, भुजबळांची नाराजी आणि राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा होणार। अजित पवार गटाचे मंत्री, नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित असणार। अपात्रतेसंदर्भातील नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता। काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांच्याकडून प्रकरण मेन्शन। सुप्रीम कोर्टाच्या झापण्याला आम्ही फार किंमत देत नाही, कोर्टाच्या झापाझापीचं आम्ही स्वागत करतो, पण निर्णयाचं काय? कोर्टानं झापून सुद्धा नार्वेकरांचा निकाल हुकुमशाहीसारखा, संजय राऊतांचं वक्तव्य। भगवं वादळ दिल्लीच्या तख्तावर आदळणार तर महाराष्ट्र देशाची दिशा ठरणार, संतांच्या भूमिकेत गद्दारीला थारा नसतो, उद्धव ठाकरे यांचा घणाघात। शरद पवार झुकत नाही म्हणून काहींना ते नकोत, पवार हो म्हणत नाहीत म्हणून काहींना त्यांचा त्रास होतो, जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा। काही लोकांसाठी राष्ट्रवादीने मंत्रिपद रिक्त ठेवली आहेत, मंत्री दीपक केसरकर यांचं सूचक वक्तव्य। मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। आज मनोज जरांगेंचा आळंदीत मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत जरांगेंची बैठक। मराठा समाजातील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणासाठी अधिवेशनात आवाज उठवावा, जरांगेंची मराठा समाजातील नेत्यांना विनंती। छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, त्यांनी जाणून बुजून नाभिक समाजाची बदनामी केली, जरांगेंची टीका। भुजबळांनी नाभिक समाजाचा अपमान केलेला नाही, नाभिक समाजाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, बबनराव तायवाड यांचं जरांगे पाटलांना प्रत्युत्तर। शंभूराज देसाई वेगवेगळी वक्तव्य करत आहेत, डिसेंबरपासून शिंदे समितीनं केलं काय? मनोज जरांगे पाटलांचा सवाल। शिंदे समिती काम करत नाही असं दिसतंय, जरांगे पाटलांचा आरोप। भुजबळ आता ग्रामपंचायत सदस्य तरी होतील का? जरांगेंची भुजबळांवर टीका, तर जरांगेंनी मला सांगण्या अगोदर ग्रामपंचायत लढवावी, मी मुंबई महापालिकेत महापौर होतो, भुजबळांचं जरांगेंना उत्तर। ओबीसी आरक्षणावर आक्रमण होतंय, ओबीसी आरक्षण वाचवण्याचा आमचा प्रयत्न, छगन भुजबळांचं वक्तव्य। आम्ही लोकसभेच्या 48 जागा लढवणार, प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आल्यास जास्त जागा मिळतील, भुजबळांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर कोर्टात कॅव्हेट दाखल, मराठा समन्वय गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळी 4 ठिकाणी कॅव्हेट दाखल, सगळे सोयऱ्यांबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती। देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवणार, झारखंडमध्ये राहुल गांधींचं जनतेला आश्वासन। बाळा नांदगावकरांकडून राज ठाकरेंना बाबरी मशिदीची वीट भेट, बाळा नांदगावकरांनी बाबरी मशिदीची वीट शिवतीर्थावर आणली। पियुष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, तर मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष, सूत्रांची माहिती। भंडारा गोंदिया लोकसभेची जागा काँग्रेसच जिंकणार, भंडारा गोंदियात मोदी उभे राहिले तरी त्यांचा पराभव होईल, नाना पटोलेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरातील अजित पवार गटाचे नेते दत्ता गोरडेंचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधलं शिवबंधन।
मालेगावच्या मिनी पाकिस्तान उल्लेख केल्यानं नितेश राणेंना नोटीस। माजी आमदार आसिफ शेख, समाजवादीच्या नेत्या शाने हिंद यांच्याकडून नोटीस। मालेगावकरांची माफी मागावी अन्यथा खटला दाखल करणार, नितेश राणेंना पाठवलेल्या नोटीसमधून इशारा। पुण्याच्या सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी, अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यास नकार। सासवड पोलीस ठाण्यात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल नाही। सत्तेचा लोणी खाण्यासाठी तर ईव्हीएमची चोरी झाली नसेल ना। ईव्हीएम चोरीच्या घटनेनंतर रोहित पवार यांचं ट्विट। रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्याची बुलढाणा पोलिसांची मागणी। बुलढाणा पोलिसांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज। तुपकरांची तुरुंगात रवानगी करण्याची पोलिसांची मागणी। निवडणुकांच्या अनुषंगाने 3 राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक। महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन सुरू। सोलापूरच्या बार्शीत लवकरच जरांगे पाटलांची सभा होणार। बार्शी तालुक्यातील मराठा समन्वयकांनी जरांगे पाटलांना दिलं निमंत्रण, लवकरच तारीख जाहीर करणार। मंत्रालयाच्या मुख्य गेटबाहेर राज्यातील सफाई कामगारांचं आंदोलन। वारसा हक्काची अंमलबजावणी सरकार करत नसल्यामुळे कामगार आक्रमक। पोलिसांना काही कामगारांना त्यांनी ताब्यात घेतले। कल्याण पूर्वे शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी। शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले, तर गोळीबाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। अजित पवार गटाकडून आव्हाडांना च्यवनप्राशची भेट। बुद्धिवर्धक च्यवनप्राश पाठवून आव्हाडांचा निषेध। सोलापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन। नागपुरातील संविधान चौकात आदिवासी गौंड गोवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सुरूच। गौंड गोवारी समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। आमरण उपोषणाचा 12वा दिवस। नाशिकमध्ये दिनकर पाटील यांच्या उमेदवारीसाठी वारकरी संप्रदायाचे अनुयायी आग्रही। नाशिक लोकसभा मतदारसंघात पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी। अमरावती महानगरपालिकेवर शेकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन। पगारवाढीच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने सेविका आक्रमक। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सांगलीच्या राजेवाडी येथील सद्गुरू साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। संतप्त कार्यकर्त्यांचा कारखान्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न। पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट। जळगावच्या चाळीसगावमध्ये रस्त्यावर एसटी बस बंद पडल्याने विद्यार्थ्यांना दे धक्का। बस अचानक बंद पडल्याने शहरात वाहतूक कोंडी। राज्य परिवहन मंडळाचा ढिसाळ कारभार समोर। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्व सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नकोत। उच्च न्यायालयाकडून स्पष्ट। सुरक्षा रक्षकांच्या आवश्यकतेचा प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। कोल्हापुरात अनोख्या मागण्यांसाठी सायकल रॅली। लग्नासाठी पोरगी। कोल्हापुरात समुद्र आणि मटण स्वस्त झालंच पाहिजे या मागण्यांसाठी कोल्हापूरकरांची रॅली। रॅलीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद। ही सायकल फेरी दुपारी 12च्या दरम्यान खासबाग। ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी पुण्यात नायजेरियन आरोपीला अटक। 80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। उल्हासनगर क्राईम ब्रांचची मोठी कारवाई। हिंगोलीमध्ये कांदे घेऊन तेलंगणाकडे जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात। 1 जण गंभीर जखमी। ट्रक आडवा रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर। मानधनवाढ, प्रलंबित भत्त्यांसह विविध मागण्यांसाठी उद्यापासून निवासी डॉक्टरांचा संप। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ। धारावी पुनर्विकासासाठी केंद्र सरकारकडून मिठागरांची 283 एकर जागा घेणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब।